नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत। जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ। ज्या व्हिडिओत आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचे आज दिले जाणार आहे या ठिकाणी अचूक उत्तर। मग प्रश्न कोणता? तर प्रश्न आपण सर्वांनी थंबनेल मध्ये पाहितला व प्रश्न आपण सर्वांनी टायटल मध्ये वाचला की अखेर जानेवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा 2500 पार होणार अथवा नाही। ज्या पद्धतीने हा सवाल तुमच्या मनात उपस्थित झालाय त्याच पद्धतीने हा सवाल माझ्या सुद्धा मनात उपस्थित झालाय। चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव हा विचारायला लागलाय की 2025 सोडून द्या, पण 2026च्या जानेवारी महिन्यात तरी देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा 2500 पार होणार अथवा नाही। चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाच्या जाणून घेऊयात अचूक आणि सविस्तर उत्तर की जानेवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा 2500 पार होणार अथवा नाही। जर आपल्या सर्वांना सुद्धा या महत्त्वाच्या प्रश्नाचे जर आज अचूक उत्तर जाणून घ्यायचे असेल तर आपल्याला विनंती करतो की आपण सर्वांनी हा व्हिडिओ जरूर या ठिकाणी सुरुवातीपासून आता शेवटपर्यंत पाहावाच। व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना ज्या ठिकाणी आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडल्यासारखा वाटेल त्याच क्षणी या व्हिडिओला लाईक करा। जास्तीत जास्त सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा। आणि मायबाप कांदा उत्पादक कास्तकार बांधवांनो, आपल्या सर्वांसाठी फार मेहनतीने व्हिडिओ तयार करून मी आपल्यापर्यंत माहितीच्या रूपाने पोहोचवत असतो आणि आपण सर्वांनी जरूर माझी ही मेहनत बघून या ठिकाणी चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्यावं। याच्यामुळे आपल्या सर्वांना माहितीचा हा स्रोत व्हिडिओच्या रूपाने सातत्याने पाहावयास मिळत राहील। तर बघा मित्रांनो, चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा ज्वलंत प्रश्न। मग प्रश्न कोणता? तर प्रश्न एवढाच की जानेवारी महिन्यात काय देशांतर्गत बाजारामध्ये आता कांद्याचा बाजारभाव होणार 2500 पार। चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाच्या जाणून घेऊयात अचूक उत्तर की जानेवारी महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा 2500 पार होणार अथवा नाही। जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची बाजारभाव पातळी ही काय आहे? सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची बाजारभाव पातळी ही 1200 रुपये प्रति क्विंटल पासून सध्या 1800 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे। काही बाजार समित्यांमध्ये जरी कांद्याचा बाजारभाव हा 2000च्या वर दिसत असला तरी देखील सरासरी दर पातळी मात्र या ठिकाणी 2000च्या आसपास अजिबात पोहोचली नाही। मग इथून पुढचं भविष्य कसं? तर लक्षात घ्या मित्रांनो, उन्हाळी कांद्याचा शिल्लक साठा हा थोडा बहुत बाकी आहे, पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सध्याची मदार अवलंबून असते ती खरीपातील कांदा उत्पादनावरती आणि यंदाच्या वर्षी खरीपातील कांदा उत्पादन हे तब्बल 40% पर्यंत घटण्याची शक्यता वर्तवल्या गेली आहे आणि हे सध्या आपल्याला दिसून सुद्धा यायले। कारण आपण जर बघितलं तर मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी कांद्याची असणारी आवक बाजार समित्यांमध्ये सध्या 25% पर्यंत घटली आहे। पण आपण जर बघितलं तर मागणीचा उठाव आणि आवक याच्यामध्ये संतुलन असल्यामुळे या ठिकाणी जो कांद्याचा बाजारभाव आहे तो सध्याच्या कंडिशनला एका सरासरी पातळीभोवती फिरताना दिसतोय, पण इथून पुढे दर पातळी बदलणार। या मागचं सर्वात महत्त्वाचं कारण कोणतं? तर भारतातून श्रीलंका व त्याच सोबत अरब देशांमध्ये 15 डिसेंबर नंतर कांद्याची निर्यात प्रचंड वाढणार आहे। याच्यामुळे कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यात गॅप निर्माण होणार आहे आणि हा गॅप जानेवारी महिन्यात कांद्याच्या बाजारभावाला 100% तेजी प्रदान करून देणार आहे आणि याच्या सोबतच देशांतर्गत बाजारामध्ये सुद्धा जानेवारी महिन्यात कांद्याची मागणी ही प्रचंड प्रमाणात आपल्याला वाढताना दिसणार आहे।
जर या सर्व घडामोडींचा एकत्रित आपण सर्वांनी विचार केला तर चिन्ह संकेत एवढाच आहे की या ठिकाणी जानेवारी महिन्यात सुरुवातीला कांद्याचा बाजारभाव हा 2000च्या पातळीभोवती स्थिरावणार आणि त्याच्यानंतर जानेवारीच्या अखेरीपर्यंत जर कांद्याचा बाजारभाव 2500च्या आसपास पोहोचला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको, असं आहे जाणकारांचं इथं स्पष्ट मत. विक्रीचा विचार करत असाल तर एकच सल्ला तुम्हाला या ठिकाणी देऊ इच्छितो की भविष्य अत्यंत उज्ज्वल जरी नसलं तरी देखील कांदा बाजारभाव 2 ते 2500च्या पातळीला या ठिकाणी गवसणी घालणार आहे. मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला कोणता बाजारभाव परवडतो हे पाहून विक्री करा. परंतु मला उद्या 3000चा भाव मिळेल, 3.5चा भाव मिळेल या भ्रमात राहू नका. यंदाचं वर्ष हे 3.5-4 हजार रुपये प्रति क्विंटल कांदा दर जाण्यासाठी पोषक दिसत नाही. म्हणून 2500च्या आसपास भाव पोहोचला की तिथं जर आपण कांदा विक्री केली तर सर्वसामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांचा या ठिकाणी होऊन जाईल खूप खूप फायदा. शेवटी आपण हुशार आहात. आपल्या आर्थिक परिस्थिती अनुसार आणि पैशाच्या गरजेनुसार आपण तेजीत कांदा विकला तर आपला त्या पद्धतीने होऊ शकतो फायदा. सर्वस्वी हा आपला निर्णय, विचार करून निर्णय घ्या एवढीच आपणास कळकळीची विनंती. आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग कांद्याचा बाजारभाव हा कसा राहणार याच्याबद्दल अधिक अचूक माहिती जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहिला. पण भविष्यात दर कसे राहणार हे पाहण्यासाठी आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र पाहत रहा. व्हिडिओ मधील माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी आपल्या सर्वांसाठी आपला मित्र उदय लाड शेती मित्रच्या माध्यमातून नवनवीन व्हिडिओज घेऊन येत राहील. तोपर्यंत सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय लाड व्यक्त करतो आपल्या सर्वांचे आभार.